नमस्कार. आज आपण विरुद्धार्थी शब्द बघणार आहोत. तर चला तर सुरू करूया. विरुद्धार्थी शब्द. अंतरंग, बहिरंग, अंतर्मुख, बहिर्मुख, अंतरिम, आरंभीय, अंश, पूर्ण, अकृत्रिम, कृत्रिम, अकर्मक, सकर्मक, अकल्पित, कल्पित, अक्कलवान, बेअक्ली, अकुशल, कुशल, अकारण, सकारण, अग्रज, अनुज, अग्रगण्य, दुय्यम, अग्राह्य, ग्राह्य, अगोदर, नंतर, अघोरी, सात्विक, अचपळ, मंद, अचल, चंचल, अचूक, चूक, अचेतन, सचेतन, अजिंक्य, पराभूत, अटक, सुटका, अटळ, टाळण्याजोगे, अतिथी, यजमान, अडेलटट्टू, समजदार, अतृप्त, तृप्त, अध्ययन, अध्यापन, अधोगती, प्रगती, अनंत, सीमित, अनाचार, सदाचार, अनाथ, सनाथ. नेक्स्ट आहे अनादर, आदर, अनाडी, शिक्षित, अनावर, नियंत्रित, अनावृत्त, आवृत्त, अनास्था, आस्था, अनिवार्य, ऐच्छिक, अनिती, नीती, अनुपस्थिती, उपस्थिती, अनुभव, अननुभव, अनुत्पादक, उत्पादक, अनुमती, असंमती, अनुयायी, पुढारी, अनुमान, खात्री, अनुमोदन, विरोध, अनुरूप, विजोड, अपमान, सन्मान, अपकीर्ती, सत्कीर्ती, अपकार, उपकार, अपरोक्ष, परोक्ष, अपव्यय, मित्यव्यय, अपार, थोडे, अबला, सबला, अब्रू, बेअब्रू, अभक्ष, भक्षणीय, अभागी, भाग्यवान, अभाव, विपुलता, अमर, मर्त्य, अमृत, विष, अर्वाचीन, प्राचीन, अलग, सलग, अवकृपा, कृपा. नेक्स्ट आहे अवनती, उन्नती, अवमान, सन्मान, अव्हेर, सन्मान, असुर, सूर, अस्ताव्यस्त, सुव्यवस्थित, अक्षम, सक्षम, आकाश, पाताळ, आगमन, निर्गमन, आगंतुक, आमंत्रित, आकस्मिक, अपेक्षित, आकुंचन, प्रसरण, आघाडी, पिछाडी, आघात, प्रत्याघात, आडमार्ग, धोपटमार्ग, आदी, अंत, आनंदी, दुःखी, आप्त, परका, आय, व्यय, आशा, निराशा, आश्रय, निराश्रय, आस्था, अनास्था, आळशी, उद्योगी, आज्ञा, अवज्ञा, असुरी, दैवी, आसक्त, अनासक्त, आवड, नावड, अयोग्य, योग्य, आरंभ, शेवट, आरोपी, निर्दोष, आपत्ती, सुस्थिती, आद्य, अंतिम. इलाज, नाइलाज, इष्ट, अनिष्ट, इमानी, बेईमानी, इन्साफ, अन्याय, इत्यंभूत, त्रोटक, इरादा, निरुद्देश, इतिश्री, प्रारंभ, इकडे, तिकडे, इच्छा, अनिच्छा, इजा, उपाय, इज्जत, बेइज्जत, उकल, गुंतागुंत, उगवती, मावळती, उघड, गुप्त, उंच, सखल, उचित, अनुचित, उच्च, नीच, उजाड, समृद्ध, उच्चारित, अनुच्चारित, उज्ज्वल, निस्तेज, उडाणटप्पू, कामसू, उतरण, चढण, उदय, अस्त, उन्नत, अवनत, उपकार, अपकार, ऊन, सावली, उषःकाळ, सायंकाळ, उपहास, प्रशंसा, उदात्त, अनुदात्त, उदार, अनुदार, उत्पादक, विनाशक. या सिरीजचा उद्देश हाच आहे की आपण
जे मराठीचे शब्दसंग्रह आहे, इंग्रजीचे शब्दसंग्रह आहे व इतर जे इम्पॉर्टंट टॉपिक जे प्रत्येक वेळेस स्पर्धा परीक्षेमध्ये जे सरळ सेवा आहे किंवा TET, टेट अशा एक्झाममध्ये येत राहतात, परंतु आपण त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही व तिथे आपल्याला मार्क्स कमी येतात. जर तुम्ही हे व्हिडिओ हेडफोन टाकून ऐकले किंवा वारंवार दिवसातून किंवा 2 दिवसातून किंवा 4 दिवसातून एकदा जरी कानावर शब्द तुमच्या पडले तर तुमचे ते आपोआप पाठ होऊन जाईल आणि याला वेगळा वेळ द्यायची तुम्हाला गरज नाही. तर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.